उधारी एवढी झालेली आहे की नवीन माल खरेदी करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाही। व्यवसायातील उधारी याबद्दल एक जबरदस्त उदाहरण मी माझ्या एका नातेवाईकांचं सांगेन की ज्यांचं पुण्यामध्ये जवळपास 20 वर्षापासून ज्वेलर्स होतं आणि एक दिवशी एक त्यांचा गुजराती मित्र त्यांना भेटायला आला आणि हे टेन्शन मध्ये बसले होते की उधारी एवढी झालेली आहे की नवीन माल खरेदी करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीये। त्यावेळेला त्या मित्रांनी त्यांना सांगितलं, ज्या दिवशी तू गल्ल्यावर बसायचं बंद करशील तेव्हाच तुझी उधारी बंद होईल, नाहीतर तू आयुष्यभर फक्त उधारीसाठी काम करशील। आणि तुम्हाला सांगेन की त्या व्यक्तीने नवीन शोरूम खोललं, पहिली रिक्षाने फिरून स्वतःची उधारी गोळा केली की मी भिकेला लागलेलो आहे, माझ्याकडे काही नाहीये, आणि त्या व्यक्तीने रिक्षाने फिरून जवळपास जी काही उधारी आहे ती गोळा केली, नवीन ज्वेलर्स चालू केलं आणि तिथे पहिल्या दिवसापासून मॅनेजर बसवला। सेम जसं आज वामनहरी पेठी असेल, चंदू काका सराफ असेल, जिथे ज्या पद्धतीने असतं, कारण तिथे लोक प्रोडक्ट खरेदी करायला येतात, उधारी करायला येत नाही। त्यामुळे आपल्या व्यवसायाला उधारीतून बाहेर काढायचं असेल तर पहिलं म्हणजे तुम्ही गल्ल्यावर बसून तुमचे पर्सनल रिलेशन फक्त आणि फक्त उधारी बेस धंद्यावर नसायला पाहिजे, आणि तसे जर असतील तर लवकर तुम्हाला उद्योग बंद करावा लागेल।